जय भीम जय संविधान। येत्या 26 नोव्हेंबर रोजी रविवारी सुट्टीच्या दिवशी यावर्षी संविधान दिन येतोय। हा संविधान दिन देशभर साजरा होतोय कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं संविधानाची अंमलबजावणी झालेली आहे आणि या संविधानाचा प्रचार प्रसार, संविधानातील मानवी मूल्य, संविधानातील तत्त्व ही जनमानसात रुजावी, संविधान सर्वसामान्य लोकांना समजावं व संविधान याचा अधिकाधिक व्यापक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून गेल्या वर्षीपासून पुणे शहरामध्ये वॉक फॉर संविधान, संविधानासाठी 1 तास हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। विशेषतः कुठल्याही राजकीय पक्षाचा, कुठल्याही संघटनेचा किंवा कुठल्याही विशिष्ट व्यक्तींचा किंवा समूहाचा हा कार्यक्रम नाही, तर हा कार्यक्रम पुणे शहरातल्या सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही वॉक फॉर संविधानाची चळवळ आहे। मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षी जवळपास 10 ते 15 हजार लोकांचा समूह भिडेवाडा, जो की दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोर आहे, जिथे सावित्रीबाई फुले यांनी पहिली देशामध्ये मुलींची शाळा सुरू केली, तिथून हा वॉक फॉर संविधान निघतो आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथे या संविधान वॉकचा समारोप होत असतो। गेल्या वर्षी पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमिताभ गुप्ता साहेब होते, त्याचबरोबर अनेक मान्यवर या वॉक फॉर संविधानमध्ये सहभागी झाले होते। याही वर्षी मी सगळ्यांना आव्हान करतो की आपण संविधानासाठी आपला अमूल्य वेळ 1 तास पण लागणार नाही, जास्तीत जास्त आपले 30 मिनटं या कार्यक्रमासाठी लागणार आहेत। म्हणून रविवार सुट्टीचा दिवस आहे, 8:30 वाजता आपण सावित्रीबाई फुले यांनी जी पहिली शाळा सुरू केली, जिथे भिडेवाडा आपण ज्याला म्हणतो, तिथून या वॉकला सुरुवात होणार आहे। आपण पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून या संविधानाच्या रॅलीमध्ये सगळ्या पुण्यातल्या संविधानप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावं। संविधान हे कोण्या एका विशिष्ट जातीचं नाही, एका विशिष्ट समूहाचं नाही, तर सर्व जाती धर्माचे पंथांचे लोक या संविधानाच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात। सगळ्यांना विनंती आहे की आपण आपला 1 तास, बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पूर्ण आयुष्य या सबंध भारतीयांसाठी समर्पित केलं, संपूर्ण भारतीयांसाठी आपलं आयुष्य वेचलं, तर आपल्याला फक्त अर्धा तास या बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलं आणि ज्या संविधानानुसार आपला हा देश एकसंघ आहे, आपल्या देशाचा कारभार, आपल्या देशातली सगळी कायदा व सुव्यवस्था त्या संविधानामुळे टिकून आहे। आपल्याला जे हक्क मिळाले आहेत, आपल्याला जे कर्तव्य मिळालेले आहेत, आपण जे जीवन सन्मानाचं जगतो ते संविधानामुळे, म्हणून आपला अमूल्य वेळ या संविधानासाठी द्यावा ही नम्र सगळ्यांना विनंती करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपण जर इच्छुक असाल तर आर्थिक योगदान पण देऊ शकता, कारण प्रसिद्धी, प्रचार आणि सगळं समन्वय यासाठी सुद्धा आपल्याला बराच निधी लागणार आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण या चळवळीला गतिमान करूया आणि यावर्षी 10,000 नाही तर 25,000 लोक, कारण हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे। मी पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो, आपले सगळे कार्यकर्ते गेल्या 15 दिवसापासून या संविधानाच्या कार्यक्रमासाठी राबत आहेत, वेगवेगळे बैठका वेगळ्या भागामध्ये होत आहेत, तर सगळ्यांनी किमान प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की आपण 5 व्यक्तींना या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं, एवढंच मी आवाहन करतो। थांबतो। जय भीम। जय भीम, जय भारत, जय संविधान। येत्या रविवारी 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त की आपण गेल्या वर्षीपासून जे पुणे शहरामध्ये संविधान रॅली काढत आहोत, मागच्या वर्षी एवढी गर्दी होती की शेवटचा माणूस जवळजवळ भिडेवाड्याजवळच असेल आणि पहिला निघालेला माणूस तो बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचलेला होता। तर याही वर्षी आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं, कारण संविधान आपला श्वास आहे, संविधान आपला प्राण आहे, संविधानामुळेच आपण सगळेजण चांगलं जीवन जगत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, समता दिलेली आहे, त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणूनसाठी आपण जरी आत्ता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण गेल्या वर्षी साजरा केला, आता स्वातंत्र्याचं 100कडे म्हणजे शतकोत्तर आपण जात आहोत, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का, तर आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालेलं नाही। आतापर्यंत आरक्षण म्हणून म्हणत होतो, परंतु आरक्षण आपलं पूर्णतः संपुष्टात आलेलं आहे आणि म्हणूनसाठी संविधानाच्या जाणीवजागृतीसाठी, संविधानाच्या जागृतीसाठी आपण काय केलं पाहिजे,
तर प्रत्येकानं या उपक्रमामध्ये तन मन धनाने सहभाग घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्याबरोबर आपले मित्रपरिवार, आपलं कुटुंबीय तर असणारच आहे, आपला मित्रपरिवार, आपले नातेवाईक या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यांना त्या दिवशी सकाळी 8 वाजता भिडेवाडा, ज्या ठिकाणी सावित्रीमाईंनी आणि महात्मा फुल्यांनी पहिली शाळा सुरू केली, मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, तिथून संविधान रॅलीला सुरुवात होईल. आणि ती तशीच मग लाल महालापासून सरळ ते पुढे दारूवाला पूल, ते नंतर नरपतगिरी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथपर्यंत ती पोहोचणार आहे. आणि यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही, 1 तास संविधानासाठी आपण द्यायचा आहे. आणि मी सर्व बहुजन वर्ग बंधू भगिनींना, भारतीय बंधू भगिनींना आवाहन करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की मी प्रथमतःही भारतीय आहे आणि मी अंतिमतःही भारतीय आहे. कारण संविधान हे सगळ्यांसाठीच असल्यामुळं असं काही नाही तर कुठल्याही जात भेद, लिंगभेद, असं कुठलंही जात पंथ लिंगभेद असा कुठलाही भेद इथं केला जाणार नाही. आणि आपणही तो करू नये. सगळ्यांनी इथं संविधानाच्या ह्याच्यासाठी, आपण संविधानाच्या जाणीव जागृतीसाठी इथं सहभागी होणं गरजेचं आहे. जय भीम, जय संविधान. 26 नोव्हेंबरला आपला संविधान दिन आपण साजरा करत आहे. तरी सगळं माझ्या माता बहिणी आणि बंधूंना मी आवाहन करते की आपण मोठ्या प्रमाणात त्यात सहभागी होऊन आपले सहकार्य द्यावे. संविधान हा फक्त कुठल्याही जातीचा प्रश्न नाही आहे, तर संविधान नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या तरतुदी आहे आणि ते आपल्याला कशा प्रकारे जागृत करायच्या, या सगळं संविधानामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. आणि ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत रुजता यावं यासाठी आपली ही रॅली आहे. संविधान, जय संविधान. पूना में वॉक फॉर संविधान, हमें पूना में वॉक फॉर संविधान के लिए चलने का है. और ये मैं हिंदी में इसलिए बोलता हूँ कि फेसबुक के ऊपर मेरे को बहुत लोग देखते हैं. तो ये पूना में यूपी के लोग भी आए हैं, बिहार के लोग भी आए, मैं बम्बई से आए पूना में. क्या बात है, आपके लिए आया है वॉक फॉर संविधान के 26 नवंबर. तो आप तन मन धन से हम लोग को मदद कीजिए, इतना ही बोलना चाहता हूँ. थैंक यू व्हेरी मच. सर्व भारतीयांना विनंती करण्यात येत आहे की 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. या संविधान दिनाच्या निमित्ताने पुणे शहरात हे दुसरं वर्ष आहे वॉक फॉर संविधान ही आपण रॅली काढत आहोत. वॉक फॉर संविधान म्हणजे काय, तर संविधानाची जनजागृती, सर्वसामान्य माणसापर्यंत संविधानाचं महत्त्व आणि संविधानाने दिलेले अधिकार हे प्रत्येक माणसाला कळले पाहिजेत. संविधानाने दिलेलं संरक्षण हे किती महत्त्वाचं आहे. आज झोपडपट्टीचा सामान्य माणूस ते टाटा, बिर्ला, अंबानी यांना जे संरक्षण दिलेलं आहे ते केवळ आणि केवळ संविधानामुळं दिलेलं आहे. संविधानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण आज भारताची जी प्रगती झालेली आहे ती केवळ आणि केवळ संविधानामुळे झालेली आहे. हे सर्व लोकांपर्यंत, सर्व समाजाच्या लोकांपर्यंत, सर्व लोकांना कळलं पाहिजे. संविधान हे तुमचं माझं नव्हे तर सर्व भारतीयांचं उद्धारांचं असं एक पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाला आपण सर्व भारतीयांनी वेगवेगळ्या धर्माचे ग्रंथ हे बाजूला ठेवून संविधानाचा हा ग्रंथ एकच अंमलात आणला तर संविधानामुळे भारत देशाची जी आज 75 वर्षात प्रगती झालेली आहे त्यापेक्षा अधिक पद्धतीने प्रभावीपणे इथल्या राजकारणाने संविधान राबवलं नसलं तरी भारताची जी प्रगती तुम्हाला दिसते ती ही आहे. परंतु प्रभावीपणे राबवणारे जर राज्यकर्ते निर्माण झाले तर भारत हा जगात खऱ्या अर्थाने आर्थिक महासत्ता होणार आहे. आणि सर्वसामान्यांचं संरक्षण, सर्वसामान्यांचे हक्क हे केवळ आणि केवळ भारतीय संविधानाने बहाल केलेले आहेत, सुरक्षित झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक माता भगिनींनी विशेषतः संविधानाचा अधिकार, संविधानाचं संरक्षण हे सर्वांना आहेच, त्यातल्या त्यात सर्व मातांना आणि भगिनींना अधिक जास्त दिलेलं आहे. कारण सर्व भगिनींचं हमी संरक्षणाने घेतलेली आहे. सर्व माता भगिनींची संरक्षणाची हमी संविधानाने घेतलेली आहे. प्रत्येक महिलेच्या संरक्षणाची हमी संविधानाने घेतलेली आहे. तेव्हा महिलांनी जास्तीत जास्त या संविधान रॅलीमध्ये, वॉक फॉर संविधानमध्ये सहभाग होऊन आपण आपलं कर्तव्य, संविधानाने दिलेले जसे हक्क आपण मागतो, हक्कासाठी जागृत राहतो, तसं कर्तव्यासाठी 1 तास संविधानासाठी, वॉक फॉर संविधानासाठी देऊन आपण या रॅलीमध्ये सहभाग घ्यावं ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती. जय भीम. चार्ली जी के साथ हार्दिक का रोल करने वाला और समाज प्रबोधन का काम करता हूँ. ये जो संविधान जो है वो संविधान हमारे लिए सबसे महत्वपूर्ण ग्रंथ है. हमारा श्वास
जो है, जिसका श्वास को महत्व है उतना ही संविधान को महत्व है। तो हमें ये संविधान के लिए बहुत सतर्क जागरूक रहना चाहिए। और मैं सबको एक आह्वान करता हूँ कि संविधान जो है सबने समझ के लेना चाहिए। जय भीम, जय भारत। संविधान।